नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलला. चला तर मग तुम्ही बघू शकता मी काय बनवलेलं आहे ते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अशी नरम आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. मी या तेलमध्ये आधी मिरच्या आणि वेपर्स चकल्या असे तळून घेतलेल्या होत्या. नाहीतर तुम्ही म्हणणार की काय खराब तेल घेतलेलं आहे, पण मी आधी तळून घेतलेलं होतं त्यात. मग त्यात आता साबुदाणे बनवते. आता मी थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच तेलमध्ये मिरच्या पण परतून घेते. बघू शकता तुम्ही. जास्त जास्त पण झाडायच्या नाही आहेत त्या. आणि त्यात आता आपण बटाटे टाकून घेतलेले. बटाटे पण चांगले परतून घेणारे मी. 5 मिनिटं त्याला तेलमध्ये असं शिजवून घेणारे. चवीपुरता फक्त बटाट्यांपुरताच मीठ टाकणारे, बटाटे आणि मिरच्यांपुरताच मीठ टाकणारे मी. आणि अर्ध मीठ मी साबुदाण्यांमध्ये टाकणारे. अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणे केले तर कधीच असं चिटकणार नाही ते. आता 5 मिनिटं त्यांना मी वाफवून घेते बटाट्यांना. बघू शकता 5 मिनिट नंतर आपले बटाटे शिजून झालेले. बघा, अरे येतच नव्हतं ते, म्हणून आता मी दुसरा घेते बटाटा. आता फोर्कच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते दाबून. बघा कसा शिजून गेलेला आहे बटाटा. आता बटाटा शिजलेला आहे. आता त्यात आपण साबुदाणे टाकून घेणार आहे मी. आणि ही खिचडी आम्ही 12 जण होतो, 12 लोकांसाठी बनवणार आहे. सगळे साबुदाणे थोडे थोडे करून टाकून घेते. एकदम टाकले तर ते बाहेर पडतील. आता पण थोडे पडले, पण ते जास्तच पडले असते म्हणून थोडे थोडे करून टाकून घेतले. 12 लोकांसाठी साबुदाणा खिचडी बनवतीये, बघू शकताय. आणि त्यात साबुदाणे टाकले त्याच वेळेला शेंगदाण्याचं कूट टाकायचंय, म्हणजेच साबुदाणे असे चिकट होत नाही आणि मोकळे मोकळे होतात. हीच आपली सिक्रेट टिप होती. वेगवेगळे टाकायचे नाहीये आणि मिक्स करतानाच त्यात मीठ टाकायचंय. मी मीठ टाकलेलं आहे, पण आता चांगले एकजीव करून घेणार आहे मी. माझ्या सासूबाईन ते मिक्स करून देत आहे सगळे साबुदाणे. सगळे एका चमच्याच्या साहित्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले, खालच्या वरती वरच्या खाली. बघू शकता तुम्ही. आता त्यांना मी 5 मिनिटं असं झाकून घेणार आहे कमी गॅसवर. आणि मग झाकल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान असे झालेले, मोकळे सुटसुटीत आणि नरम नरम असे झालेले. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत. बाय.